नमस्कार. आज आपण सावित्रीबाई आणि माणिकराव यांची कथा पाहणार आहोत. सावित्रीबाई आणि माणिकराव अगदी साधं जोडपं, बनगरवाडीत राहणारं. त्यांना ओंकार नावाचा एक मुलगा आणि अवंतिका नावाची एक मुलगी होती. सावित्रीबाई आणि माणिकरावने आपल्या शेतात तर कधी दुसऱ्याच्या शेतात खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण व संस्कार दिले होते. त्यांच्या दोन्ही मुलांना आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनीही चांगला अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण केले. ओंकार डॉक्टर झाला तर अवंतिका इंजिनियर. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांचा सावित्रीबाई आणि माणिकराव यांना खूप अभिमान वाटत होता. ओंकारला मुंबईत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब लागला होता, तर अवंतिकालाही पुण्यात एका नावाजलेल्या कंपनीत जॉब मिळाला होता. ओंकारला लवकर कामावर रुजू व्हायचं होतं, म्हणून त्याची तयारी सुरू होती. सावित्रीबाई मात्र ओंकार आपल्यापासून लांब जाणार म्हणून नाराज होत्या. आपलं पोरगं मुंबईला जाईल, कायमचा तिकडेच राहील आणि एखाद्या मुलीशी लग्न करेल असे त्यांना वाटायचे. तसे आजूबाजूच्या बायका पण सावित्रीबाईंचे कान भरवत होत्या. तशी सावित्रीबाई खूप साधी, भोळी, सरळ आयुष्य जगणारी होती. तिने आपल्या मुलाच्या लग्नाबद्दलही खूप स्वप्न रंगवून ठेवली होती. तिला वाटायचे एखाद्या गरीब घरातली मुलगी सून करून आणावी, जिने घरातल्या इतर मंडळींची काळजी घेतली पाहिजे, सगळ्यांशी समजदारपणे वागली पाहिजे, सगळ्यांचा मान राखला पाहिजे. सुनेने साडी घालावी, डोक्यावर पदर घ्यावा, कपाळावर कुंकू लावावं, अशी सून सावित्रीबाईला हवी होती. ओंकार मुंबईला निघाला. त्याला एस.टी. स्टँडपर्यंत सावित्रीबाई आणि माणिकराव सोडवायला आले. सावित्रीबाईंनी ओंकारचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ओंकार, हे बघ, तू चाललाय मुंबईला, मन लावून काम कर, पोरींच्या नादी लागू नको. तुझ्यासाठी मी गावाकडचीच मुलगी पाहील. ओंकारला आईच्या या बोलण्याचं हसू आलं. त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आई बाबा, सर्व काही तुमच्या मनासारखंच होणार आहे. तुम्ही माझं काही टेन्शन घेऊ नका. जा घरी, एस.टी. आली की मी जातो. आता जवळपास ओंकारला मुंबईला येऊन 4 वर्ष झाली होती. पण या 4 वर्षात तो मोजूनच 4 वेळा गावाला गेला होता. ओंकार गावाला न जाण्याचं कारण पण त्याचे आईवडीलच होते. मुंबईला गेल्यावर ओंकारचा तिथे चांगला जम बसला होता. हॉस्पिटलचे कामही तो अगदी मन लावून करत होता. सावित्रीबाई व माणिकरावांनीही तो अधूनमधून पैसे पाठवायचा. सावित्रीबाईंनी व माणिकरावांनी गावाकडीलच एक मुलगी ओंकारसाठी पाहून ठेवली होती. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती, पण तिचं शिक्षण मात्र 10वी पर्यंतच झालेलं होतं. त्या मुलीच्या आईवडिलांनी पण डॉक्टर मुलगा जावई मिळणार म्हणून सावित्रीबाई व माणिकरावांना होकार दिला होता. त्यामुळे ओंकारच्या आईवडिलांनी तू काहीही कर आणि गावाला ये, आम्ही तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे, असा तगादा लावला होता. ओंकार मात्र गावाला जायचं टाळत होता. असेच 5-6 महिने निघून गेले आणि एक दिवस ओंकारने सावित्रीबाई व माणिकरावांना फोन करून मी लग्न केले आहे असं सांगितलं. मला टाईम भेटल्यावर मी तुमच्या सुनेला गावाकडे घेऊन येतो, नाहीतर तुम्हीच या मुंबईला. ती माझ्या हॉस्पिटलमध्येच डॉक्टर आहे, खूप सुंदर आणि समजदार आहे. तुम्हाला सर्वांना पण ती खूप आवडेल. ओंकारचं बोलणं ऐकून सावित्रीबाईंना चक्कर आल्यासारखं झालं. सुनेविषयी तिने रंगवलेले स्वप्न क्षणात संपली होती. सावित्रीबाईंना ओंकारचा खूप राग आला होता आणि त्या रागातच त्याला म्हणाल्या, आजपासून तू आम्हाला मेला आणि तुझ्या बायकोला घेऊन कधीही गावाला येऊ नको.
आईचं बोलणं ऐकून ओंकारला खूप वाईट वाटलं. या सर्व प्रकारात ओंकारची बहीण अवंतिकाची मात्र त्याला साथ होती. ती ओंकारला म्हणाली, दादा, तू जे काय करशील ते योग्यच करशील. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आईबाबांचं बोलणं मनाला लावून घेऊ नको. ते सध्या रागात आहे. जसा वेळ जाईल तसा त्यांचा रागही शांत होईल आणि मी पण त्यांना समजावून सांगेल. असेच दिवस जात होते. ओंकार व साक्षीच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते. या 3 वर्षात ओंकारच्या आईवडिलांनी एकदाही त्याला फोन केला नाही आणि ओंकारने फोन केला तर ते फोनही उचलत नाही. त्यामुळे आज परत त्याने आईवडिलांना फोन केला. आज मात्र फोन माणिकरावांनी उचलला. त्यामुळे ओंकारला खूप आनंद झाला आणि तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही आता आजोबा होणार आहे. माणिकराव ओंकार बोलत होते, पण त्यांच्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू वाहत होते. बापलेकाचं बोलणं सावित्रीबाई पण ऐकत होती. बापलेकाचे फोनवरील बोलणं ऐकून सावित्रीबाईच्या पण अश्रूंचा बांध फुटला होता. आता ती आजी होणार म्हणून तिलाही आनंद झाला होता. असेच 10-15 दिवस निघून गेले आणि एक दिवस सकाळी सकाळीच सावित्रीबाईंचं दार वाजलं. सावित्रीबाईंचा घरात स्वयंपाक चालू होता. त्यांनी पदरालाच हात पुसला आणि दार उघडायला गेल्या. सावित्रीबाईंनी दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून अवाक झाल्या. ओंकार खूप दिवसांनी गावाला आला होता. मायलेकरं दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. तेवढ्यात सावित्रीबाईंची नजर दारात खाली मान घालून उभ्या असलेल्या साक्षीकडे गेली. गोरीपान, लांब सडक कमरेपर्यंत केस, 6वारी साडी, कपाळावर कुंकवाचा छोटा टिकला असलेल्या साक्षीचं देखणं रूप पाहून सावित्रीबाई खूप खुश झाल्या. साक्षी घरात येणार तोच सावित्रीबाईंनी तिला थांबवलं आणि लगबगीने सावित्रीबाईंनी आत जाऊन धान्याचे माप दारात आणून ठेवलं. सावित्रीबाईंनी सुनेला हळदी कुंकू लावलं, ओवाळले आणि तिला माप ओलांडून घरात यायला सांगितलं. दादा वहिनी घरी आले म्हणून अवंतिकाला पण खूप आनंद झाला होता. साक्षी घरात आल्या आल्या सावित्रीबाई व माणिकरावांच्या पाया पडली. त्यामुळे त्यांनाही बरं वाटलं. गावी आल्यानंतर काही दिवसातच साक्षीने सावित्रीबाईंचं मन जिंकलं. सावित्रीबाई व माणिकरावही सुनेशी अगदी चांगले वागत होते. साक्षीने आपल्या प्रेमळ वागण्या बोलण्याने सगळ्यांनाच आपलंसं करून टाकलं होतं. साक्षीचं वागणं बोलणं पाहून सावित्रीबाई व माणिकराव सुखावले होते. ओंकार लग्न करून आला म्हणून शेजार पाजारच्या बायका त्याच्या बायकोला पाहायला यायच्या आणि सावित्रीबाईला म्हणायच्या, बाकी काही असू द्या, पण ओंकारने बायको मात्र नक्षत्रासारखी शोधली. त्यामुळे सावित्रीबाई मनोमन सुखावल्या होत्या. असेच 10-15 दिवस निघून गेले. ओंकार काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी पहाटेच घराबाहेर पडला होता. सकाळी साक्षी उठली, अंघोळ केली. तिने सासू सासरे, अवंतिका व स्वतःसाठी पोहे, चहा बनवला आणि सर्वांना नाश्त्यासाठी बोलावले. त्या चौघांचाही नाश्ता चालू होता. तेवढ्यात सावित्रीबाईंच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यांना चक्कर यायला लागली. सासूची ही अवस्था पाहून साक्षीला जे समजायचं ते ती समजली. तिने पटकन आपली 4चाकी गाडी काढली आणि सावित्रीबाईंना जवळच्या दवाखान्यात नेलं. साक्षी स्वतः एक डॉक्टर होती. तिने त्या दवाखान्यातील डॉक्टरांच्या मदतीने सावित्रीबाईंवर उपचार केले. 2-3 तासांनी सावित्रीबाईची तब्येत ठीक झाली. माणिकरावांनी तेथील डॉक्टरांशी भेट घेऊन सावित्रीबाईंना अचानक काय झाले होते हे विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, सावित्रीबाईंना अटॅक आला होता, पण तुमच्या
सुनेने वेळेवर त्यांना दवाखान्यात आणल्यामुळे त्या वाचल्या आहे. तेवढ्यात ओंकार व अवंतिका पण दवाखान्यात आले होते. सावित्रीबाईंना आता बरं वाटतं म्हटल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. साक्षीने आपल्यासाठी एवढी धावपळ केली आणि आपला जीव वाचवला हे सावित्रीबाईंना समजल्यावर त्यांनी साक्षीचे आभार मानले आणि साक्षीचा हात हातात घेऊन म्हणाल्या, माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप गैरसमज होते, पण ते सर्व दूर झाले. त्यानंतर ओंकार आणि साक्षीने परत मुंबईला न जाता आपल्या गावातच एक चांगलं हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि हा आपला निर्णय सावित्रीबाई व माणिकरावांनाही सांगितला. सावित्रीबाई आणि माणिकराव आपल्या मुलाच्या व सुनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. ओंकार व साक्षीने आपल्या आईबाबाच्या मदतीने गावात एक सुसज्ज हॉस्पिटल सुरू केले. त्या हॉस्पिटलचे उद्घाटनही ओंकारने आपल्या आईवडिलांच्या हस्तेच केले. काही दिवसांनी साक्षीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या मुलीचं नाव साईशा ठेवले. अवंतिकाचंही लग्न झालं आणि ती आपल्या संसाराला लागली. आता सावित्रीबाई व माणिकरावांचा दिवस साईशाबरोबर खेळण्यात, तिच्या मागे पळण्यात निघून जायचा. ओंकार व अवंतिका या आपल्या दोन्ही लेकरांचा सुखी संसार पाहून सावित्रीबाई व माणिकराव पण निवांत जीवन जगत होते. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा छान कथा ऐकायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.